राज्यातलाच नाही तर देशातलाही एक महत्त्वाचा महामार्ग आहे आणि या महामार्गामुळे वाहतूक सुकर झालेली असली तरी अपघातांची संख्या सुद्धा वाढतीये। विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर या महामार्गाच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला। ही बातमी तर आपण बघूच या, मात्र तत्पूर्वी मंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या बोलतायत। आपण थेट जाऊया तिकडे। 72 कोटी रुपये हे मजुरांना बोनसच्या स्वरूपात देण्यात येणार आहे। राज्याच्या पायाभूत सुविधांच्या संदर्भातही विदर्भाच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग हा गडचिरोलीपर्यंत भंडारा गोंदियापर्यंत नेण्याचा माननीय मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा घोषणा केली आणि त्या घोषणेच्या माध्यमातून निश्चितपणे विदर्भाच्या विकासाला पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गती प्राप्त होईल। विविध विषयांवर या अधिवेशनात विरोधकांनी अतिशय असफल प्रयत्न करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, पण सरकारनेच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत विरोधकांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सरकारने जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली। सामनामध्ये आज टीका करण्यात आली की जसं अल-कायदा आहे तशाच प्रकारे ऑपरेशन कमळची भीती वाटते। सामना आपल्याला माहिती आहे की हे वर्तमानपत्र नसून एका पक्षाचं पॉम्पलेट आहे। त्या पॉम्पलेटमध्ये जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या, कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या ऐवजी आपल्याला राजकीय टीका करण्यासाठी फक्त आणि फक्त या वर्तमानपत्राचा उपयोग होतो। इतर कोणत्याही बाबतीत जर गेले 2.5 वर्ष बघितलं तर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी या वर्तमानपत्र उर्फ पॉम्पलेटचा उपयोग झाला नाही। नाही, स्थानिक ठिकाणी असणारी गर्दी, स्थानिक ठिकाणी असणारे प्रश्न बघून त्या ठिकाणी योग्य निर्णय घ्यावा। या संदर्भात इथून काही सूचना करावी असं मला काही वाटत नाही। पालकमंत्र्यांमध्ये यवतमाळमध्ये रासायनिक फवारणीमुळे 23 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता। अजूनही त्या कंपन्यांवर कारवाई झाली नाही। उलट स्वित्झर्लंड सरकार इथल्या शेतकऱ्यांच्या वतीनं ती केस लढते आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचा खर्च स्वित्झर्लंड सरकार करणार आहे। स्वित्झर्लंड सरकारला कळतं शेतकऱ्यांच्या भावना, केंद्र सरकारला आपल्याला भारतीय सरकारला का कळत नाही? आपण ज्या मृत्यूच्या संदर्भात बोलत आहात हे काही यावर्षीच्या घटना नाही। तेव्हा एक समिती तयार करण्यात आली होती। समितीच्या माध्यमातून काही साहित्याचा पुरवठाही करण्यात आला होता। पण यावर्षी जर अशा काही घटना झाल्या असेल, नजरेत आली तर सरकार संवेदनशीलतेने गंभीरपणे या गोष्टीची नोंद घेईल। पालकमंत्री नाही त्यामुळे बरेच विकास कामं जे आहेत आज किंवा उद्या पालकमंत्र्यांची घोषणा होईल। मी स्वतः राज्यपाल महोदयांकडे या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय आशिष शेगार यांच्यासोबत मी स्वतः गेलो आहे। त्यामुळे ज्यांनी कोणी या संदर्भामध्ये आपल्याला ही माहिती दिली असेल तर ही अतिशय चूक माहिती आहे। मी स्वतः गेलो होतो, त्याचे फुटेज हे तुमच्याच चॅनलकडे उपलब्ध आहे की आम्ही जाऊन महामहिम राज्यपाल महोदयांना भेटलो, मुख्यमंत्र्याची शपथ, त्या संदर्भाची पत्रकार परिषद ही सुद्धा राजभवनात घेतली आणि त्यामध्ये देवेंद्रजींनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की राज्यपाल महोदयांना आम्ही भेटून या संदर्भामध्ये सरकार स्थापनेचा दावा केला आहे। तरीही काही लोक हे पत्र दिलं नाही, हे सरकार असंवैधानिक आहे याचा आनंद जर घेत असेल तर त्यांचा आनंद त्यांनाच लखला असो, ते स्वप्नातच राहू द्या। आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे। देखो, यवतमाल के आत्महत्या की केसेस के बारे में नहीं, तो जो प्रश्न पूछा गया, जो रासायनिक फवारनी की जाती है वो रासायनिक फवारनी की वजह से पिछले कुछ वर्षों में वहाँ पे हमारे कुछ किसानों को जान से हाथ